फादर, हे माझ्या पित्या तुला धन्यवाद देतो, धन्यवाद प्रभू. तुझी स्तुती करतो प्रभू. येस लॉर्ड. तू खूप चांगला परमेश्वर आहे प्रभू. आज ज्या प्रकारे तू आराधना करून घेतली, आम्ही सर्व गौरव तुला देतो. येस येस. पुन्हा प्रभू जे इथं आहेत, जे टीव्हीवर मला पाहतायत, या क्षणी जे टीव्ही समोर बसलेले आहेत, प्लीज आजच्या प्रार्थनेसाठी सहमत व्हा. Yes. आजच्या वाटण्यासाठी आपलं मन तयार करा. येस. तुम्ही असेच या ठिकाणी टीव्ही समोर बसलेले नाहीयेत, किंवा तुम्ही असंच इथं या मंडळीमध्ये आलेले नाहीयेत. आज देवाचा आत्मा तुम्हाशी बोलणार आहे. देवाचा आत्मा त्याच्या अद्भुत गोष्टी प्रगट करणार आहे, येस येस. जेणेकरून देवाला जी आराधना तुम्हातून पाहिजे ती तुम्ही पूर्ण आत्म्यातून देता Yes, आणि देवाचा महिमा करता. प्रभू, मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो, प्रत्येक लक्ष भटकवणारे आत्मे येस येस. येशूच्या नावात मी त्यांचं वर्चस्व त्यांच्या मनातून विचारातून बांधून नाश करतो. नाश करतो. येस प्रत्येक मन स्थिर हो, येस. प्रत्येक मन एकाग्र हो, Yes. आणि आजचं वचन पवित्र आत्म्या सामर्थ्याने जाणार पित्या. तू लोकांची भेट घेणार, त्यांच्याशी बोलणार. माझ्या परमेश्वर, होय प्रभू. मी तुला धन्यवाद देतो. येस येस. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रे ज्या प्रकारे माझ्याकडे मोबाईल आहे, मोबाईल आहे, जेवढा तो महत्वाचा आहे, जेवढा तो महत्वाचा त्याच्या आहे, पलीकडे त्याच्या पलीकडे हे पवित्र शास्त्र हे पवित्र शास्त्र माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. मोबाईल जगाशी संपर्क करतो, पण हे पवित्र शास्त्र माझा संपर्क प्रभूशी करतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बायबल कॅरी करा, याद्वारे देवाशी संपर्क होतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय आपण लिहून घेऊ, देवाचा आत्मा आम्हाशी बोलणार आहे. आणि आजचा विषय या संदर्भात आहे की आराधनाच्या ज्या वस्तू आहेत त्या सांभाळून ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे की आराधनाच्या वस्तू काय करा, सांभाळून ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबल सांगतं, जर या ठिकाणी आपण प्रगटीकरण 4 अध्याय आणि 11 वचन या ठिकाणी आपण काढू. प्रगटीकरण 4 अध्याय आणि 11 वचन. गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य घ्यायला तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले. प्रेज द लॉर्ड. आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले प्रेज द लॉर्ड. आणि अस्तित्वात आणले गेले. बायबल सांगतं, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य याचा तू काय आहे, योग्य आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे गौरव कोणाला मिळला पाहिजे, प्रभूला. सन्मान कोणाला दिला पाहिजे, प्रभूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याच्या तो पात्र आहे, त्याला तो कसा आहे, पात्र आहे. म्हणून आमच्या जीवनातून परमेश्वरला अधिक आणि अधिक महिमा आणि आदर मिळाला पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये सुरुवातीला येऊन जे गीत गातो ते पण देवाचा महिमा आहे. देवाच्या वाटणात चालणं हे पण देवाची महिमा आहे. Yes. प्रभूची सेवा करणं ही पण देवाची महिमा आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आमच्या जीवनातून आम्ही अधिक आणि अधिक महिमा कोणाला दिला पाहिजे, प्रभूला. परमेश्वराला. कारण तो असाच दिला नाही पाहिजे, कारण तो त्याच्या पात्र आहे म्हणून त्याला तो दिला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जी आराधना करतो, आम्ही जो देवाचा गौरव करतो, तो करायचा म्हणून करत नाही, भाग पडतो म्हणून तो करत नाही, कुणी जबरदस्ती करतं म्हणून करत नाही, तो त्याच्या योग्य आहे म्हणून ते आम्ही करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगाल, चर्च इनकरेज करतं, वर्शिपर इनकरेज करतो का देवाची स्तुती करा. उद्देश हा नसतो का तुमचा रिस्पॉन्स यावा, उद्देश हा असतो का तो सन्माननीय आहे त्या आराधनेसाठी म्हणून त्याचा मान तुम्ही करा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना, Yes. इथं ऍटमॉस्फिअर जमत नाही म्हणून नाही, तो सन्माननीय आहे. तो कसा आहे, सन्माननीय. तो सन्माननीय आहे, तो आदरणीय आहे. आणि म्हणून जो मान त्याला दिला पाहिजे तो त्याला मिळालाच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित सर्वांना ते महत्व नसतं म्हणून आराधक जोर देतो का प्लीज नाचा, प्लीज उत्साह करा, प्लीज हात हातवा. का हलवा, इथं ऍटमॉस्फिअर जमावं किंवा एक दांगडा होऊ म्हणून, त्यासाठी नाही. तो सन्माननीय आहे. येस येस. तो आदरणीय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा आदर आत्म्यातून खरेपणातून झाला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का आम्ही देवाला गौरव दिला पाहिजे, Yes. आम्ही देवाला महिमा दिला पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि जर तुम्ही प्रभूवर प्रेम करणार, जर तुमची प्रीती परमेश्वर आहे, तर तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान हे नेहमी परमेश्वराला असणार. तुमच्या जीवनामधला जो कल असेल तो जगापेक्षा कमी असणार, पण देवाकडे तो अधिक जास्त असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे आणि देवाने याच कारणास्तव मनुष्याला निर्माण केलं का त्याच्या जीवनातून प्रभूला काय मिळावं, महिमा मिळावं. पण बायबल सांगतं का सैतानाला ही गोष्ट आवडत नाही का देवाला आम्ही काय द्यावं, महिमा द्यावं, देवाची आराधना आम्ही करावी. कारण बायबल या प्रकारे सांगतं का हेच कारण होतं सैतानाचं काय करण्याचं, पडण्याचं. आपण वाचू या ठिकाणी यशया 14 अध्याय 13 आणि 14 वचन. हा लिहून घ्या.
जर तुम्हाला माहित नसेल का सैतान का पडला, त्याचं उत्तर या ठिकाणी आपण वाचू. हा, सर्व माझ्याकडे पहा, बदल रीड करतील तुमच्या सपोर्टसाठी. हा, कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावीन. पहा सैतान काय म्हणतो, देवाचे जे तारे आहेत त्याच्यावरती मी आपलं काय स्थापणार, सिंहासन. हा, पुढे वाचूया. आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतावर बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन. मी आपणास परात्परासारखा करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मी स्वतःला कोणासारखं करणार आहे, परात्परासारखा. म्हणजे महिमा कोणाला मिळतोय, परमेश्वराला. पण त्याची इच्छा आहे की मी स्वतःला परात्परासारखं करावं, कारण जी महिमा प्रभूला मिळती ती महिमा मला मिळावी. येस येस. कळतंय. सैतानाचं पडण्याचं कारण एकच आहे का त्याला हे आवडत नाही का जी महिमा आम्ही परमेश्वराला देतो त्याची इच्छा नाही की ही महिमा त्याला मिळावी. कोणाला, परमेश्वराला. प्रभूला. तो म्हणतो की मी आपलं सिंहासन त्याच्यापेक्षा उंच करल आणि जी महिमा त्याच्याकडे जाती ती महिमा मी स्वतःकडे ओढून घेईन. येस येस. कळत्या ठिकाणी हे कारण होतं का सैतान पडला गेला. म्हणजे या कारणामागं आम्हाला एक उद्देश लक्षात येतो की त्याला हे आवडत नाही का महिमा कोणाला मिळती, परमेश्वराला. त्याची इच्छा आहे का महिमा कोणाला मिळावी, मला मिळावी. आराधना कोणाला मिळावी, मला गौरव कोणाचा व्हावा, सन्मान कोणाचा व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. सैतानाला आवडत नाही का देवाला गौरव, देवाला महिमा, देवाला सर्व काही मिळावं. त्याची इच्छा आहे का सर्व कोणाला मिळावं, मला मिळावं. मला मिळावं. आणि म्हणून तो आपल्या जीवनातून देवाला गौरव मिळू नये म्हणून अशा काही गोष्टी उत्पन्न करतो का तो गौरव देवाला जाऊ नये, तो गौरव कोणाला जावं, सैतानाला जाऊ. कोणाला जावं, सैतानाला जाऊ. आणि म्हणून हा संदेश दोन भागामध्ये आपण पाहू. पहिला भाग हा असेल का ज्या ज्या वस्तू, ज्या ज्या गोष्टी प्रभूच्या महिमेसाठी बनवल्या, सैतानाने त्याच गोष्टी डुप्लिकेट बनवल्या. कशा बनवल्या, डुप्लिकेट बनवल्या. जसं आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो चायना मार्केट, जे पण ओरिजिनल येतं त्याचं डुप्लिकेट कोण बनवतं, चायना. कळतंय ठिकाणी. त्याच प्रकारे याचं मार्केटाची सुरुवात कोणी केली, पहिले सैतानाने. सैतानाने. कोणी सुरुवात केली, सैतानाने. गौरव प्रभूला चालला. मग तो बघतो का कोणत्या माध्यमातून देवाला गौरव जातो, तो प्रत्येक माध्यम मी पण बनवणार आणि जो गौरव तिकडे चालला तो गौरव मी माझ्याकडे घेणार. येस येस. कळतं. या ठिकाणी बायबल सांगतं की ज्या वेळेस आदम पडला गेला आणि सहभागिता तुटली परमेश्वराची आणि आदमाची, बायबल सांगतं का देव मोशेशी बोलायचं. कुणाशी बोलायचा, मोशेशी बोलायचा. पण देवाची इच्छा होती की मी तुमच्या आतमध्ये येऊन वस्ती करावी, तुमच्यामध्ये येऊन वस्ती करावी. आणि म्हणून माझ्यासाठी तो निवास मंडप बांध. माझ्यासाठी काय बांध, निवास मंडप किंवा बांध. साध्या भाषेमध्ये मंदिर बांध. निवास मंडप बांध किंवा काय बांध, मंदिर बांध. जेणेकरून जे मी तुझ्या बरोबर राहतो, माझी इच्छा आहे का फक्त तुझ्या बरोबर नाही, मी सर्वांबरोबर राहावं, तुम्ही त्या ठिकाणी यावं आणि माझी आराधना, माझी महिमा करावी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण निर्गम 25वा अध्याय 8 आणि 9 वचन, हे दोन वचन आपण वाचू. आणि मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. हा, मी त्यांच्यामध्ये काय करावी, वस्ती करावी. ती वस्ती कशासाठी करायची, देवाला काय पाहिजे, आराधना पाहिजे. काय पाहिजे, आराधना पाहिजे. देवाला आराधना पाहिजे, देवाला महिमा पाहिजे, म्हणून देव त्यांच्यामध्ये वस्ती करतो. पुढे वाचू. म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्यासाठी काय बनवावे, पवित्र स्थान करावे. म्हणजे एक मंदिर बनवावं. काय बनवावं, मंदिर बनवावं. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी येताल तुम्ही कोणाचा गौरव करणार, परमेश्वराचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूनी मंदिर यासाठी बनवलं, निवास मंडप यासाठी बनवलं, कारण त्या माध्यमातून आम्ही प्रभूचं काय करावं, महिमा गौरव करावा. करावं. पण जी गोष्टीतून देवाला महिमा मिळतो ती गोष्ट त्याला आवडत नाही. आणि म्हणून त्यांनी पण डुप्लिकेट काय बनवायला चालू केले, असे निवासस्थान त्यांनी बनवलेत येस. का त्या ठिकाणी माणूस योग्य ठिकाणी जाऊ नये, अयोग्य ठिकाणी जावं, आणि जो महिमा देवाला दिला पाहिजे तो देवाला देऊ नये, तर तो महिमा त्यांनी चोरावा. येस येस. कळतंय. बायबल सांगतं का प्रभू म्हणला होता निवासस्थान बनवा. कोणासाठी, माझ्यासाठी, का तुम्ही यावं आणि मला महिमा द्यावं. पण सैतान काय करतो, तो डुप्लिकेट निवासस्थान बनवतो. तो काय बनवतो, डुप्लिकेट निवासस्थान. जेणेकरून माणसाला कळत नाही, तो अयोग्य ठिकाणी जातो आणि जो महिमा देवाला दिला पाहिजे तो जाऊन तो सैतानाला देऊन येतो. म्हणजे तो देवाचा काय चोरतोय, महिमा चोरतोय. कळतंय ठिकाणी. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की मी कोणत्या निवासस्थानामध्ये जाऊन देवाचा महिमा केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण सैतान ती प्रत्येक गोष्ट बनवणार का त्या माध्यमातून देवाचा काय चोरला गेला पाहिजे, महिमा चोरला गेला पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. दुसरी गोष्ट बायबल सांगतं का जुन्या करारामध्ये प्रभू म्हणायचा मला यज्ञ द्या, मला काय द्या, यज्ञ द्या, माझ्यासाठी वेदी बांधा. पण कोणत्या स्थानावर, उच्च स्थानावर. कोणत्या स्थानावर, उच्च स्थानावर. वाचू या ठिकाणी आपण पहिले राजे 3रा अध्याय आणि 3रं वचन हे वाचूया आपण या ठिकाणी. आणि शल्मोन आपला बाप दावीद याच्या नियमांप्रमाणे चालून यहोवावर प्रीती करीत असे, पण तोही
उच्च स्थानावर यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे, चालून यहोवावर प्रीती करीत असे. पण तोही उच्च स्थानावर यज्ञ करीत असे. कोणत्या स्थानात? उच्च स्थानावर. कोणासाठी? परमेश्वरासाठी. लक्षपूर्वक ऐका, जे यज्ञ करायचे प्रभू म्हणायचं कोणत्या स्थानावर जायचं? उच्च स्थानावर. उच्च स्थान. डोंगर हा देवाचा काय आहे? दर्शक आहे. डोंगर जो आहे हा देवाच्या राज्याला दर्शवतो. कशाला दर्शवतो? देवाच्या राज्याला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सिम्बॉलिक मिनिंग. सिम्बॉलला काय म्हणू आपण? चिन्ह. चिन्ह. डोंगर हा देवाच्या राज्याचा दर्शक आहे. डोंगर जो आहे हा देवाच्या राज्याचा काय आहे? ते गीत आहे, पर्वत को देखूंगा मैं. का डोंगराकडे पाहायचं? कारण डोंगर देवाच्या राज्याचं काय आहे? दर्शक आहे. दर्शक आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो का उच्च स्थानात जाऊन मला काय दे तू? महिमा दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं? कोणत्या करारामध्ये? जुन्या करारामध्ये. जुन्या करारामध्ये. तीच गोष्ट कुणी चोरली? सैतानाने. कुणी चोरली? सैतानाने. आता जर तुम्ही आउटसाइडला गेले आणि तिथे डोंगर पाहिले, तुम्हाला तिथे एक वेगळी गोष्ट दिसते. आम्ही म्हणतो अरे इकडे कोण येणार एवढं डोंगरात? इथं कोणी या गोष्टी तयार केल्यात का? कारण देवाची इच्छा होती उच्च स्थानामध्ये येऊन तू मला गौरव द्यावं. जिथून कुठून देवाला गौरव मिळतो त्या प्रत्येक ठिकाणी सैतान आपलं एक निवासस्थान बांधतो. कळतंय? जे जे प्रभू करतो त्याचं डुप्लिकेशन तयार करतो. कोण? सैतान. जेणेकरून त्याला काय मिळावं? महिमा मिळावी. कळतंय ठिकाणी? प्रेज गॉड. हालेलुया. हे उच्च स्थान काय आहेत? कारण देवाला गौरव मिळायचा आणि म्हणून सैतान या गोष्टी काय केल्या? सुरू केल्या. तिसरी गोष्ट बद्दल मी सांगल. बायबल सांगतं वेदीला प्रभू म्हणला 4 शिंग पाहिजे. वेदीला काय पाहिजे? 4 शिंग पाहिजेत. काय पाहिजेत? शिंग पाहिजेत. शिंग माहितीत ना? ओके, वाचू या ठिकाणी आपण निर्गमन 29 अध्याय आणि 12 वचन. नंतर घोड्याचे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने वेदीच्या शिंगांना लाव. मग तू सर्व रक्त वेदीच्या पायाजवळ ओत. वेदीच्या कशाला लाव? शिंगांना लाव. पुन्हा रीड करा. नंतर घोड्याचे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने वेदीच्या शिंगांना लाव. कशाला लाव? शिंगांना. शिंग हे ताकदीचं दर्शक आहे. कसलं? ताकदीचं दर्शक आहे. वेदीला हे 4 शिंग असायचे, त्याला ते पवित्र रक्त लावायचे. हे दर्शनासाठी का ताकद त्याच्यामध्ये, सामर्थ्याच्यामध्ये. आणि या वेदीद्वारे कोणाला गौरव मिळायचा? परमेश्वराला. कळतं? आता हे शिंग कुणी स्वतःवर लावून घेतलेत? सैतानाने. कुणी लावून घेतलेत? सैतानाने. कधी पण सैतान तुम्ही टीव्हीवर दाखवल्यानंतर पहा, त्याच्या डोक्यावर नेहमी 2 काय असतात? शिंग असतात. का त्याचं ओरिजिन प्रभूकडून आहे. प्रभू त्यातून आपला गौरव करून घ्यायचा. तो गौरव देवाला जाऊ नये म्हणून त्यांनी पण स्वतःला 2 काय लावून घेतले? शिंग लावून घेतले. का गौरव त्याला देऊ नका, गौरव माझ्याकडे येऊ दे. जर ओनिडा टीव्ही तुम्हाला माहित असेल, पहिले जाहिरात यायची ओनिडा टीव्हीची. त्याची ऍडव्हर्टाईज नेहमी कशी यायची? एक टकला माणूस यायचा, त्या डोक्यावर काय असायचे? 2 शिंग असायचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? जी प्रत्येक गोष्ट देव आपल्या महिमेसाठी बनवायचा, त्या प्रत्येक गोष्ट सैतान आता वेगळ्या प्रकारे बनवतो आणि लोक योग्य ठिकाणी जाऊ नये पण अयोग्य ठिकाणी येऊन सैतानाचा काय करावं? त्यांनी गौरव करावा म्हणून तो प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट बनवतो. कळतं या ठिकाणी? आता त्याला कळलं का प्रभूची लोक जरा जास्त हुशार झालेत. आता कसे झालेत? जास्त हुशार झालेत. त्यांना कळलं का सैताने डुप्लिकेट काम चालू केलंय म्हणून डुप्लिकेट नको. आता फक्त कोणाच्या सहवासात राहायचं? कोणाच्या सहवासामध्ये? प्लीज बोला. तुम्हाला कळलं निवासस्थान डुप्लिकेट आहे? कळलं. तुम्हाला कळलं सिंग पण आता कशी आहेत? डुप्लिकेट आहे. तुम्हाला कळलं का उच्च स्थान पण काही नाही, देव आता आमच्यामध्ये आला. मग त्याला कळलं का यांना कळलं आता हुशार झालेत. आता यांना जर फसवायचं तर कसं फसवायचं? जर मला डुप्लिकेट नोट बनवायची असेल तर मी कोणती बनवणार? जास्त किमतीची. प्लीज बोला. जी नोट चलनमध्ये आहे ती बनवल, कधी चलनात चालत नाही ती बनवणार. चलनात असणारी 15ची नोट बनवून चालेल का? नाही. कारण आता मला फरक समजू लागला. मला काय समजू लागला? मला जर डुप्लिकेट नोट बनवायची तर मी 15ची बनवणार नाही, 60 रुपयाची बनवणार नाही. ती जर बनवली ती चालणार नाही. का? लोकांना काय समजतो? फरक समजतो. म्हणून तो आता असं काम करतो का विश्वासणाऱ्या लोकांमध्ये असे लोक उभे करतो जे नावाला विश्वासणार आहेत, ज्यांच्या हातामध्ये बायबल आहे पण त्यांच्यामध्ये देव नाहीये. त्यांच्यामध्ये सैतान असं डुप्लिकेशनचं काम करतो की ते आमच्या लक्षात येत नाही. आता आम्हा विश्वासणाऱ्यांना फसवण्यासाठी जगी गोष्टी आम्हाला आकर्षित नाही करणार. जर आम्हाला फसवायचं असेल तर विश्वासणारेच लोक उभे राहतील जे नावाचे विश्वासणारे असतील पण त्यांनी आपलं सर्व सैतानाला विकलेलं असतं. कळतंय? म्हणून अशा प्रार्थना, असे प्रेयर ग्रुप्स जे प्रभूच्या नावाने स्टार्ट झालेत पण त्यांच्यामध्ये परमेश्वर नाही आणि आम्हाला वाटतं का ते देवाचं आहे आणि आम्ही देवाकडे चाललो, पण आत्म्यात चेक करा तिथं जाऊन मी देवाला महिमा देतो का तिथं जाऊन मी सैतानाचा गौरव करतो.
प्रेज गॉड. हालेलुया. पहा, थोडंसं सिरियस झाले तुम्ही, पण हाच आज लक्षपूर्वक करण्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. आम्ही ज्या ठिकाणी आहोत, आज ज्या प्रकारच्या भक्ती सुरू झालेल्या आहेत, त्या प्रत्येक भक्ती देवाच्या महिमेतून आहे का? त्याचा सिद्धांत पिता पुत्र पवित्र आत्मा आहे का? त्या प्रभूच्या नावाने स्टार्ट झाल्यात, पण तिथं परमेश्वर आहे का? नाही, मी तर देवाचं पाहून गेलो. पण जर तिथं देवाला महिमा मिळत नाही, तर तू सैतानाला महिमा देतोस. म्हणून आज आत्म्यात आम्हाला हुशार राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सैतान डुप्लिकेशन करतोय. काय करतोय? डुप्लिकेट. लिहिलंय बायबलमध्ये. वाचूया ठिकाणी आपण तिमोथीचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि 2रं वचन. ज्या लबाड बोलणाऱ्या माणसाचा विवेक भाव तापलेल्या लोखंडाने डागलेला असा आहे, त्याच्या ढोंगाने ते फितवणाऱ्या आत्म्यांकडे व भूताच्या शिकवणीकडे लक्ष देतील. हा, कोणता आत्मा? फितवणारा. कोणता? फितवणारा. म्हणजे असे सिद्धांत उभे राहतील का ते योग्य वाटेकडून तुम्हाला फितवतील आणि दुसऱ्या मार्गाकडे घेऊन जातील, आणि तुम्हाला वाटेल हे बी देवाचं आणि ते बी देवाचं. येस येस. एवढा इनोसंट राहून जमणार नाही. वचन वाच. फितवणारे आत्मेत. तुला वाटतं का मी देवाच्या पायापाशी तर जाऊन बसलो, मी काहीतरी देवासाठी केलं, पण ऐक, तो गौरव देवाला चालत नाही, तो गौरव सैतानाला चाललाय. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून फितवणारे आत्मे. कोणते आत्मे? फितवणारे आत्मे. म्हणजे जे तुम्हाला सिद्धांतापासून भटकवतात. Yes. आमचा सिद्धांत आहे पिता पुत्र पवित्र आत्मा. या सिद्धांतात आम्हाला चालायचं. Yes. वचनाप्रमाणे आम्हाला चालायचंय. पण जर आम्ही एकाला धरतो, दुसऱ्याला नाकारतो, तर आम्ही देवाच्या विरुद्ध वागतो. आम्ही तो गौरव देवाला देत नाही, तो गौरव आम्ही सैतानाला देतो. आम्हाला कळत नाही कसं डुप्लिकेशन काम सैतानाने केलंय, जेणेकरून आम्ही भ्रांतीमध्ये पडावं. का? कारण आपण भाऊक आहे. सेवकाला नाही कसं म्हणायचं? कोणाला? सेवकाला. भावनात्मक आहे आपण. नाही, सेवकाला नाही कसं म्हणायचं? पण ते म्हणतो चेक कर. कारण आता 25ची नोट बनवून फायदा नाही, 40ची नोट बनवून फायदा नाही. बनवायची तर 10चीच बनवावं लागेल किंवा 500चीच बनवावं लागेल जी चालनामध्ये. म्हणजे तुम्ही सेवकाचा मान करता म्हणून तो सेवक म्हणूनच येणार. तुम्ही चर्चचा रिस्पेक्ट करता म्हणून ते चर्च म्हणूनच येणार, आणि तुम्हाला नाकारता नाही येणार. नाही, ती देवाचं आहे. पण ते म्हणतो चेक कर. आतापर्यंत त्यांनी काय केलं? मी निवासस्थान सांगितलं, त्यांनी पण निवासस्थान बनवलं. मी उच्चस्थान बनवलं, तो पण उच्च स्थानामध्ये गेला. मी म्हणलो शिंगाला वर्चस्व द्या, त्यांनी पण शिंगाचा आडूसा घेतला. आता मी म्हणतो चर्चला वर्चस्व द्या, सेवकाला वर्चस्व द्या, म्हणून तो पण डुप्लिकेट चर्च, डुप्लिकेट सेवक, डुप्लिकेट आराधना तयार करत आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आत्म्यात हुशार राहणं आमचं काम आहे. का आम्ही जो गौरव करतो तो देवाला मिळतोय का तो सैतानाला मिळतोय? प्रेज गॉड. हालेलुया. जगाचं बोललो, सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. आतल्या गोष्टी बोलतोय, सगळे थोडेसे शाय झाले. प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट बनते. चर्च पण सैतानिक चर्च चालू झाले. किती लोकांना माहिती आहेत सैतानिक चर्च? ते तर नाव पण देतात ते बरोबर. का? कारण आता चर्च प्रभू म्हणला मंडळी, तर त्यांनी पण काय स्थापित केली? आता मंडळी स्थापन केली. पहिले निवासस्थान होते, निवासस्थान बांधले. त्याला कळलं का रे लोक हुशार झाले, हे फक्त चर्चकडे पळतात, मग त्यांनी पण आता आपले चर्च चालू केले. म्हणजे पहा, उघडपणे त्यांनी आपलं काम सुरू केलं. देवाला गौरव मिळू नये, सर्व गौरव कुणी घ्यावा? सैतानाने घ्यावे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून देव काय म्हणतो? फळ चेक कर. काय चेक कर? फळ चेक कर. तुम्हाला फळ दिसले पाहिजे, तुम्हाला फळ समजले पाहिजे का फळ काय आहेत नेमके. आपण भावनात्मक झालो तर आपल्याला कळलं पाहिजे का मी अयोग्य ठिकाणी जातो आणि मी देवाला नाही, मी सैतानाला गौरव देतो. म्हणून प्लीज देवाचा गौरव चोरीला जाऊ देऊ नका. तुम्ही जर आत्म्यात हुशार राहिले आणि सैतानाने किती डुप्लिकेट गोष्टी बनवल्या, तुमच्या लक्षात येतील खरं काय आणि खोटं काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्यामध्ये चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं इथपर्यंत? वाचूया 6वा अध्याय, तिमोथी मधला 6वा अध्याय 3रं. जर कोणी अन्य मत शिकवतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शुद्ध वचने आणि सुभक्तीस अनुसरणारी शिकवण या संमती देत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे, त्याला काहीच समजत नाही. तो केवळ वाद व शब्द भांडण वेडा आहे. यापासून हेवा, कलह, दुर्भाषणे, दुष्ट कल्पना ही होतात. प्रेज गॉड. हालेलुया. कोणतं मत शिकवतो? अन्य मत. कोणतं मत? अन्य मत. म्हणजे जे प्रभू येशूनी प्रगट केलं. बायबल सांगतं मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे? येशू आहे. पण जर कोणी अन्य मत शिकवतो आणि आपण बसतो चर्चेला, कशाला बसतो? चर्चेला. ते म्हणतो वाद होईल, कल होईल, हातात काहीच येणार नाही. Yes. जे ख्रिस्ताचा विरोध करतात त्याच्या संगती तू धरायची नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं या ठिकाणी? Yes, yes. म्हणजे अन्य मत शिकून आम्हाला ते फितवतात, दुसऱ्या मार्गाला घेऊन जातात आणि आम्हाला कळत नाही की मी देवाचा महिमा नाही केला, मी सैतानाच्या गोष्टींना वर्चस्व दिलं. प्रेज गॉड. हालेलुया. कळतं या ठिकाणी? म्हणून प्लीज डुप्लिकेट गोष्टी येतील,
त्यापासून आम्हाला वाचणं, त्यापासून स्वतःला सांभाळणं आणि उत्तम आराधना देवाला देणं खूप गरजेचं आहे. कारण त्याला महिमा पाहिजे. कोणाला? सैतानाला. सैतानाला महिमा पाहिजे. तो म्हणतो का तुझ्या जीवनातून देवाला गौरव मिळतो म्हणून मला अन्य मत बनावं लागल, मला वचनचं कन्फ्युजन तयार करावं लागल, तुझ्या मनात भ्रांती टाकावं लागल, म्हणून जो गौरव मला मिळेल तो मला नाही मिळणार, तो सैतानाला मिळू लागणार. प्रेज गॉड. हालेलुया. वाचूया 5वं वचन. मन बिघडलेल्या व खरेपणाविरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे. अशी कल्पना करणाऱ्या लोकांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा. ओके, पुन्हा वाचा. मन बिघडलेल्या व खरेपणाविरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे. खरेपण विरहित, मग त्याच्यामध्ये खरापणा नाही. आणि ते कसलं साधन आहे? कमाईचे साधन. म्हणजे त्यांचा उद्देश तुम्ही स्वर्गात पोहोचावा हा नाहीये. अन्य मत शिकून तुमच्यातला गौरव चोरावा, गौरव तो चोरायचा आणि ॲट द सेम टाइम तुमचा नाश करून टाकायचा. म्हणून देवाची इच्छा आहे का आम्ही जे आराधनेचे पात्र आहोत, आम्ही जी देवाला आराधना दिली पाहिजे, आता या अशा गोष्टीपासून आम्ही वाचलं पाहिजे. याचं डुप्लिकेशन त्यांनी चालू केलं. प्रेज गॉड. हालेलुया. आणि त्यासाठी आमच्याकडे पवित्र शास्त्र आणि त्या वचनाचं रहस्य प्रकाशन असणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. नाही तर आम्हाला कळणारच नाही ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून प्लीज आपल्या जीवनातलं जे स्थान आहे हे प्रभूला द्यायचं, महिमा देवाला द्यायचा, पण अन्य मत पासून, अन्य शिकवणीपासून आम्हाला दूर राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण डुप्लिकेट मी पुन्हा सांगतो, 15ची नोट येत नाही, 40ची नोट येत नाही, ती तीच येते जी चलनामध्ये. म्हणून सैतानाने आता बायबलच घेतलंय, आता प्रार्थनाच त्यांनी घेतल्यात, मीटिंगच त्यांनी घेतल्यात, पण या मीटिंग मधून, या प्रार्थनेमधून, या चर्च मधून, या ग्रुप मधून किती प्रभूला महिमा मिळणार हे आम्हाला चेक केलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. येस, चेक करा देवातून महिमा होतो का. मीटिंग्स, मी मीटिंग बद्दल बोलल, आपण मीटिंग ऑर्गनाइज करतो, पण त्या मीटिंग मधून जर आउटपुट येत नाही तर आपण त्या पैशाचा नाश करतो. पैशाचा आपण काय करतो? नाश करतो. कारण त्यातून काहीतरी उत्पन्न आलं पाहिजे, म्हणजे काहीतरी आत्मे जिंकले पाहिजे आणि ते आत्मे आलेले कोणतरी पकडायला पाहिजे. पण अनेकदा अशा मीटिंग्स होतात का त्यातून जे आत्मेत पैदा होतात, निर्माण होतात, त्याला धरायला कोण नाही. मग त्या मीटिंगचा आउटपुट काही नाही, मग त्या पैसा सगळा काय होतोय? सुराडा होतोय. म्हणजे जो पैसा देवाच्या महिमेसाठी लागला पाहिजे होता तो अशा ठिकाणी जाऊन नाश होतो. 2 दिवसात तो पैसा लाखो रुपये संपून जातो. प्रेज गॉड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? एखादी प्रार्थना असेल, मीटिंग असेल, त्याच्या मागं पण आध्यात्मिक उद्देश असणं गरजेचं आहे, देवाचं प्रकाशन असणं गरजेचं आहे, त्याच्या मागचं कारण हेतू असणं गरजेचं आहे आणि त्याचा आउटपुट काय हे समजणं गरजेचं आहे. सभा झाली, लोक वचन ऐकले, संपून गेलं, पण तो अभिषेक कोणाला मिळाला? तो अभिषेक कुणी धरला? तिथं कोण लोक ब्लेस झाले? त्यांचा उपयोग कसा करायचा कोणाला काहीच माहित नाही. किती लोकांना समजतंय? मीटिंग आहे, काय ठेवली? मीटिंग ठेवली, पण त्या ठिकाणी त्या लोकांवर कोणता अभिषेक आला, त्यांचा उपयोग कसा करायचा, तिथं आता काय पीक उगलं, त्याची कापणी कशी करायची, तिथं कोणीच नाही. फक्त आपण आलो, ती सहभागिता ऑर्गनाइज केली आणि त्याच्यातलं उत्पन्न जर घेतलं नाही तर ती मीटिंग असून पण नसते सारखी. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून मला सांगायचं का अशा डुप्लिकेशन गोष्टी निर्माण झाल्यात का त्यातून कसा सैतान गौरव घेतो आम्हाला कळत पण नाही आणि आम्हाला वाटतं की मी देवाचा गौरव करतो. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्यात हुशार राहा, देवाचं प्रकाशन घ्या आणि देवाच्या प्रकाशनाने गोष्टी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट बनवतोय सैतान, प्रत्येक गोष्ट. म्हणून या प्रत्येक गोष्टीपासून आपण स्वतःला काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी पहिला पॉइंट घेतला डुप्लिकेशन बद्दल. दुसरा पॉइंट आहे तो वस्तू चोरतो. काय चोरतो? वस्तू चोरतो. बायबलमध्ये आराधनेसाठी जेही आराधना द्यावी लागायची त्याला वस्तू होत्या. काय होत्या? वस्तू होत्या. वाचू या ठिकाणी आपण दुसरा विषय याच्यामध्ये का सैतान आराधनाच्या वस्तू चोरतो. या ठिकाणी आपण यिर्मया त्याचा 52 अध्याय ओके रीड करू. दुसरा टायटल टाका. पहिला आपण टायटल पाहिला नक्कल करणं. का सैतान प्रत्येक गोष्टीची काय बनवली? नक्कल बनवली. दुसरा विषय याच्यामध्ये तो आहे आराधनाच्या वस्तू काय करतो सैतान? चोरी करतो. खूप सुंदर वचन आहे. यिर्मया 52 अध्याय 17 आणि 18 वचन प्रत्येक जण वाचूया. आणि खासद्यांनी यहोवाच्या घरातील पितळी खांब व बैठकी व यहोवाच्या घरातील पितळी समुद्र फोडून त्याचे तुकडे केले व त्यांचे सर्व पितळ बाबेलास नेले. आणि भांडी व फावडी व समईच्या कात्री व वाडगे व चमचे व ज्या सर्व पितळी पात्रांनी ते सेवा करीत असत ती त्यांनी नेली. ओके, मिळाल सर्वांना.
आपला आजचा विषय काय आहे? आराधनाच्या वस्तू सैतान काय करतो? चोरतो. त्याचा रेफरन्स मी तर दिलाय तुम्हाला, संदर्भ कशा प्रकारे सैतान आराधनाच्या वस्तू चोरतो. पुन्हा वाचू. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, बाकी सर्व ब्रदर रीड करतील. आणि खासद्यांनी यहोवाच्या घरातील पितळी खांब व बैठकी. कोणत्या घरातील? यहोवाच्या घरातील. यहोवाचं घर म्हणजे त्याचं मंदिर. त्याचं काय? मंदिर. खासद्यांच्या लोकांनी म्हणजे बाबेलच्या लोकांनी त्या गोष्टी काय केल्या? चोरल्या. पुढे वाचू. व यहोवाच्या घरातील पितळी समुद्र फोडून त्याचे तुकडे केले व त्यांचे सर्व पितळ बाबेलास नेले. आणि भांडी व फावडी व समईच्या कात्री व वाडगे व चमचे व ज्या सर्व पितळी पात्रांनी ते सेवा करीत असत ती त्यांनी नेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व सेवेचे पात्र. कोणते पात्र? सेवेचे. त्या ठिकाणी जे मंदिर होतं, मंदिरामध्ये अर्पण देण्यासाठी काहीतरी पात्र लागत असेल, त्या ठिकाणी ते अर्पण कापायचे, मग ती घाण साफ करण्यासाठी फावडे लागत असतील. ही सर्व वस्तू मंदिरात ज्या उपयोगात यायच्या, या सर्वातून कोणाची आराधना व्हायची? परमेश्वराची. कोणाची सेवा व्हायची? परमेश्वराची. पण आम्ही या प्रकारे वाचतो, आम्हाला वाटतं का बाबेलच्या राजाला वाटतं चला सोनं आहे, चला पितळ आहे, चला घेऊन जाऊ. पण त्या बाबेलच्या राजाच्या मागे जो उद्देश तो सैतानाचा आहे. कोणाचा आहे? सैतानाचा आहे. त्याला फक्त हे पितळ सोनं नाही चोरायचं. बाबेच्या राजाला पितळ सोन्यामध्ये इंटरेस्ट असेल, पण सैतानाला आराधनाची पात्र चोरायची. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आम्हाला वाटलं नाही पितळ महाग असेल, सोनं महागात असेल म्हणून ते घेतलं. त्याचं मन भ्रमित केलं. कुणी? सैतानाने. अरे चोर पितळ आहे, चोर सोनं आहे, तुझ्या फायद्याचं आहे, पण उद्देश सैतानाचा आहे. का? कारण इथून जर देवाला महिमा होत गेली तर तुझ्यासारखे 10 बाबेलचे राजे येऊ दे, त्यांचं काही करू शकणार नाही. पण एकदा का महिमा बंद झाली, एकदा का आराधना बंद झाली, मग 100% आमचं वर्चस्व वाढणार. येस येस. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून त्यांनी वस्तू चोरल्या. काय चोरल्या? वस्तू चोरल्या. जे पण इथं लिहिलंय त्या समई होत्या, फावडी होते, पितळेचे भांडे होते, सर्व आराधनेच्या उपयोगाचे होते. आणि सैतान ती भांडे काय केले? चोरले. राजा बाबेलचा होता, पण उद्देश कोणाचा होता? का आराधनाचे पात्र काय करायचे? चोरून न्यायचे. आणि यातून कोणाला महिमा मिळतो? परमेश्वराला. प्रेज गॉड. हालेलुया. त्याच प्रकारे आता परमेश्वरचं निवासस्थान कोण आहे? आपण आहोत. प्रभूचं निवासस्थान कोण आहे? आपण आहोत. मग आपले जे शरीराचे पात्र आहेत, म्हणजे शरीराचे जे अंग आहेत, हे सर्व आराधनेचे पात्र आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बरोबर विषयाकडे जाऊया आपण. त्या ठिकाणी मंदिरातून काय चोरले? पात्र चोरले. का त्याच्यातून कोणाला महिमा मिळायची? परमेश्वराला. आता प्रभूचं मंदिर कोण आहे? आपले शरीर. आपलं शरीर आहे, बरोबर आहे. येस. आणि शरीरात जेवढे अंग आहेत, मग ते डोळे असतील, कान असतील, मुख असेल, हात असेल, हृदय असतील, पाय असतील, हे सर्व देवाचे स्तुतीचे भांडे आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता सैताने ठरवलंय की जसं त्या मंदिरातल्या वस्तू मी चोरल्या, आता तुझ्या शरीरातले जे अवयव देवाच्या स्तुतीचे आहेत ते मला चोरायचे. प्रेज गॉड. हालेलुया. एक एक अवयवाकडे आपण जाऊ. पहिला अवयव मी घेणार कान. कानातून कशी आराधना होती ते तुम्हाला सांगतो. बायबल सांगतं, जोपर्यंत देवाचं वचन ऐकत नाही, विश्वास बसतो का? नाही. आणि देवाला गौरव मिळतो का? नाही. म्हणून कान महत्वाचे आहेत. Yes. कुणाची वाणी ऐकण्यासाठी? परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वर बोलतो. विश्वासाच्या लोकांसाठी परमेश्वर काय करतो? बोलतो. बायबल सांगतो शमूएलला प्रभूने किती आवाज दिला? 3 वेळेस. आणि त्यांनी तो ऐकला. येस. त्यांनी तो काय केला? ऐकला. पण त्याच्या कानात जर हेडफोन असते, त्याच्या कानात काय असते? हेडफोन असते, तर त्याला आवाज ऐकू आला असता का? नाही. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून आज म्युझिकद्वारे किंवा दुसऱ्या गोष्टींद्वारे आमचे कान सैतानाने काय केलेत? बंद केलेत. कारण आराधनाच्या वस्तू आहेत. देवाला आवाज द्यायचा असतो, देवाला बोलायचं असतं, पण तो कान काय झालेत? बंद झाले. आराधनाच्या वस्तू सैतान काय करतोय? चोरतोय. कारण देवाला बोलायचं, बोलल्यानंतर मार्ग प्रगट करेल, बोलल्यानंतर इच्छा कळतील आणि त्यावर मी चालणार. आणि जर मी त्याच्यावर चालणार तर गौरव कोणाला मिळणार? देवाला. पण आपले कान कुणी चोरलेत? सैतानाने. त्याच्यामध्ये काय घुसलेत? हेडफोन. नेहमी देवाचेच गाणे ऐकतो. मी कोणते गाणे ऐकतो? देवाचे. 2 प्रकारचे गाणे आहेत. बायबल सांगतं एक गाणे ज्याच्यामध्ये काही रस नाही, त्याच्यामध्ये फक्त कानाची खाज मिटते. त्याच्यामध्ये काय मिटते? त्याच्यामध्ये फक्त म्युझिक आहे. तुला आता जगाची म्युझिक बंदी आहे, प्रभूची म्युझिक अलाउड आहे. मग तिथं मिळत नाही. 4 गाणे प्रभूचे शब्द टाकायचे आणि ती म्युझिक एन्जॉय करायची. उद्देश शब्द नाहीयेत, उद्देश म्युझिक आहे. कळतोय का? पहिले कोणते गाणे ऐकायचो आपण? देवाचे. जगाचे. कोणते? जगाचे. त्याच्यात म्युझिक होती. काय होती? म्युझिक. त्या बीट्स कळतं ना, ते ठोके आम्हाला खूप आवडतात. पण आता प्रभू मध्ये आल्यानंतर हे बंद झालं. मग कानाची तर खास मिटवावं लागल म्हणून 4 शब्द कोणाचे टाकून दिले. पण ते म्हणतो ज्या गाण्याला अर्थ नाही
ते गाणे अर्थशून्य आहेत, ते काही उपयोगाचे नाहीत. तू म्हणतो का माझा महिमा करतो, पण ते गाणे तू फक्त कानाची खाज मिटवण्यासाठी ऐकतो. त्या गाण्यातून मी तुझ्या आत्मेशी बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू प्रभूचे जरी गाणे ऐकशील, पण त्या गाण्यामध्ये जर देवाचा आत्म्याची प्रेरणा असेल, तर त्या गाण्यातून पण देवाचा आत्मा बोलू लागतो. येस येस. तू एवढे गाणे ऐकतो, पण तुला थोडी पण प्रेरणा नाही, तुझ्याशी बोलतच नाही. मी या भावाला म्हणलो का आज पुन्हा तेच गाणे घे जे मागच्या आठवडे घेतले, कारण ज्यावेळेस त्यांनी ते गीत गायले, थोडा डुबू काफी नाही, प्रत्येक गीतातून परमेश्वर बोलतो. म्हणतो पुढे जाऊच नको, ऐक, भरपूर याच्यात फक्त कान आतुर पाहिजेत देवाची वाणी धरण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिहिलंय बायबलमध्ये, वाचूया तुमच्या याच्यासाठी. आमोसचं पुस्तक काढू, 6वा अध्याय आणि 5वं वचन. विणेच्या सुरावर अर्थशून्य गाणे गाता. कसे गाणे? अर्थशून्य. प्लीज बोला, कसे गाणे? अर्थशून्य. त्याच्यात फक्त काय टाकलंय? शब्द टाकले. प्रभूचे शब्द टाकून दिले. का? देवाचं आहे. देवाचं नाव घेतल्याने ते देवाचं होत नाही. त्यात जर समर्पण नाहीये, त्यात जर ती भावना नाहीये, त्यात जर तो अनुभव नाहीये, त्यात जर ते तुटणं नाहीये, ते प्रभूतून नाहीये. 2 खाज आहेत, एक तर कानाची आणि दुसरी पायाची. कळतंय? ती मिटवण्यासाठी आम्ही प्रभूचं ते टाकलं आणि आपलं काम भागवलं. आता प्रॅक्टिकल सांगतो. मटण खातो आपण, मटण पाहिजेच, भाजी जात नाही, मग नावाला ते वाटाणे टाकायचे आणि मटण त्याच्यात ऍड करून ते खायचं. उद्देश वाटाणे नाही, उद्देश काय आहे? पण रोज मटण खाल्लं, लोक म्हणतात रोज मटण खातात म्हणून भाजी बनवली, पण भाजीत पण काय ऍड केलंय? मटन. भाजी नावाला आहे, भाजी कशाला आहे? नावाला. मेन उद्देश, मेन कोर्स काय? पण म्हणताना काय म्हणून काय बनवली? भाजी बनवली. पण त्या वाटाण्यात बी मटण, त्या बटाट्यात बी मटण. कळतंय? मेन कोर्स तो आहे. म्हणजे काय? प्रभूचे भक्त नाव आहेत, मेन कोर्स देहाची इच्छा आहे. आणि म्हणून तो म्हणतो अर्थशून्य तुम्ही गाणे गाता. तुम्ही म्हणता का नाही मी देवाचं ऐकतोय? तू देवाचं ऐकत नाही. मी बोलायला तयार, मी प्रत्येक गोष्टीतून मानाशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची वाणी ऐकण्यासाठी आपले कान आतुर पाहिजेत. Yes. आणि जो भुकेला असेल ना, देव प्रत्येक गोष्टीतून बोलतो याच्याशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, पिक्चरचे गाणे असताना ते त्याच्यातूनही बोलल, जर तुम्ही तेवढे भुकेले असताल तर. मग असं नाही का पिक्चरचे गाणे ऐका, पण कधी कधी जर एखादं गाणं ऐकूच पडलं, आपल्याला वाटलं का प्रभू काय चाललंय, तर ते त्याच्यातून एखादं प्रकटीकरण देऊन टाकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले कान मोकळे ठेवा. येस. कोणाची वाणी ऐकण्यासाठी? देवाची. आणि गीत जरी ऐकता, असे गीत ऐका का त्याद्वारे देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याला हलवलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव माध्यम शोधतो कशा तुम्ही तुझ्याशी बोलावं, पण तू अर्थशून्य गाणे ऐकतो, फक्त एक देहाची इच्छा पूर्ण करतो. नाही, मी तर देवाचं करतोय. कोणतं देवाचं करतो? जर तू देवाचं करतो, तर देवाचा आत्मा तुला तोडणार, देवाचा आत्मा तुझी उन्नती करणार आणि तुला काही ना काही मिळणार आणि तू देवाचा महिमा करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगतो का, आराधनाच्या गीतामध्ये जेवढे संदेश लपलेत का विसरू नका. जशी आराधना सुरू होती, लगेच प्रकटीकरण यायला स्टार्ट होतात. देवाचा आत्मा बोलू लागतो. बघ या गाण्याचं रहस्य कसं आहे, बघ याचे शब्द कसे आहेत. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून मी घडी घडी तिथून इथं येतो. आपण गातोय थोडा डुबू काफी नाही, जादा डुबू काफी नाही. सगळे कसे आहेत? शांत. अरे गातो काय? देवाचा आत्मा बोलतो काय? तू करतो काय? तुला ऐकू येतंय तरी तू ऐकत नाहीयेस. तुझे कान जे आहेत ते चुरीला गेलेत, त्याला आध्यात्मिक भाषा कळत नाही. तो जगी क्रियेने गातोय थोडा डुबू काफी नाही, जादा डुबू. हा बरोबर. अरे देवाचा आत्मा बोलते तुझ्याशी का पूर्ण डुबून जा. आणि जर तुम्हाला वाणी ऐकू येईल तर कृतीमध्ये ती बदलल आणि गौरव प्रभूला मिळणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून प्लीज कान काय करा, मोकळे करा. ते सुरीला जाऊ देऊ नका. हेडफोन्सद्वारे आणि असे गाणे ऐकून किंवा असे मेसेज पाहून का जे काहीच कामाचे नाही, फक्त नाव आहे कोणाचं? देवाचं. म्हणून ते नेहमी लक्षात ठेवा. मटणाचं कोणतं? भाजी काही असू द्या, काय टाकायचं? मटण टाकायचं. आणि लक्षात. म्हणून क्लेवर राहा. प्रत्येक गोष्ट अशी प्रभूला चालत नाही. आपले कान मोकळे पाहिजेत. येस येस. देव जसा शमूएलाशी बोलला, तोच परमेश्वर आमच्याशी बोलण्यासाठी आतुर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला इच्छा प्रगट करायची, देवाला मार्ग प्रगट करायची, देवाला राज्य वाढवायचं, पण देव शोधतो का असा कोणी जो माझी वाणी ऐकत. देवाने 3 वेळेस हाक मारली, 3 वेळेस त्यांनी रिस्पॉन्स दिला. प्रेज गॉड. हालेलुया. आज आम्ही तो रिस्पॉन्स देतोय का? देवाचा आत्मा बोलतोय आमच्याशी. पण सैतान आराधनेचे पात्र काय करतोय? चोरतोय. प्रेज गॉड. हालेलुया. किती लोकांना कळलं? सेकंड पॉइंट मी घेईल हातांबद्दल. बायबल सांगतं, अनुवाद मध्ये लिहिलंय की आपल्या हातात काय बांध? देवाचं वचन बांध. काय बांध? वचन बांध. वाचू या ठिकाणी आपण अनुवाद 11वा अध्याय आणि 18 वचन. थोडंसं फास्ट जाऊया आपण. अनुवाद 11वा अध्याय आणि 18 वचन.
म्हणून हे माझे शब्द तुम्ही आपल्या हृदयात व आपल्या जीवात ठेवा आणि ते तुम्ही आपल्या हाताला खुणेसाठी बांधा. कशात बांधा? हाताला बांधा. प्रेज गॉड. हालेलुया. आपल्या हातात देवाचं वचन पाहिजे. हातात काय पाहिजे? देवाचं वचन. हे ट्रॅक्स आहे, याच्यामध्ये कोणाचं वचन आहे? देवाचं पण हे वचन. कशामध्ये? माझ्या हातामध्ये. हे हात देवाच्या महिमेसाठी आहे. येस येस. हात कशासाठी? देवाच्या महिमेसाठी आहे. याद्वारे तुम्ही पवित्र शास्त्र कॅरी करून कोणाला वचन सांगू शकता. लोकांना. याद्वारे तुम्ही कोणाला ट्रॅक्स वाटून देवाचं राज्य प्रगट करू शकता. पण तो म्हणतोय हात चोरीला गेलेत. हात काय गेलेत? चोरीला गेलेत. हे जिथं कुठं बसतात लगेच काय ओपन करतात? मोबाईल ओपन करतात आणि काही ना काही खाली बसून त्याचे हात काम करतात. पण ते म्हणतोय हाताचा काय होणार? हिशोब होईल. काय होईल? हिशोब होईल. हे माझे आराधनाचे पात्र आहेत. येस येस. पण सैताने तुला बिझी केलं, तुझ्या हातातला गौरव चोरून घेतला आणि तू फक्त व्हॉट्सअपच्या रिस्पॉन्स मध्ये बिझी आहे. पण जो रिस्पॉन्स तू मला दिला पाहिजे या हातांद्वारे, तो रिस्पॉन्स येत नाही. व्हॉट्सअपवर कोणी एक फोटो टाकला, आपण त्याला लगेच काय देतो? लगेच एक थंब दाखवतो. काय दाखवतो? ते म्हणतो एवढे वचन बोलतो, कधीच असा हात जात नाही तुझ्यावरती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? व्हॉट्सअपवर एक पोस्ट आली की आपण रेडी असतो. अरे 50 लाईक मिळाले मला, त्याला रिस्पॉन्स द्यायला तू किती आतुर आहे. पण हे पवित्र शास्त्र जे सगळ्यातून पहिलेच व्हॉट्सअप फेसबुक आहे का, एवढे मेसेज पाठवले, ते म्हणतो एक पण लाईक येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात कशासाठी आपण खर्च करतोय? प्लीज चेक करा. जो महिमा या हातातून देवाला मिळाला पाहिजे, सैतान हे पात्र या मोबाईलमध्ये एवढे बिझी करतो का त्या या हातातून तो देवाचा गौरव चोरतो. आणि मग जर तुमचे हात एवढे त्याच्यामध्ये डुबलेले आहेत आणि तुम्ही हात ठेवणार, तुमच्यातून काय अभिषेक वाहणार त्या व्यक्तीवर? जर तुमच्यात अभिषेक असेल, कोणावर हात ठेवा, त्याला तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जाणू लागतं का हा देवाचा अभिषेक ते म्हणून. येस येस. प्रेज गॉड. हालेलुया. पण तुझे हात विटाळलेत आणि मग तू किती पण राबाशाबा कर, हात काय झालेत? विटाळलेत. त्याची पवित्रता सैतानाने काय केली? चोरून घेतली. आणि म्हणून तू हात ठेवतो त्यास ते सामर्थ्य रिलीज नाही होत त्या व्यक्तीमध्ये. ज्यास येशूला स्पर्श केलं तिला सामर्थ्य जाणवलं. ज्यास तुम्ही हात ठेवताल, पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या व्यक्तीला स्पर्श झाला पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. पण हाताचा महिमा कुणी चोरला? सैतानाने. म्हणून देवाला गौरव मिळत नाही. येस. फेसबुक व्हॉट्सअप मध्ये आपण खूप ऍक्टिव्ह आहेत आणि हात आपण आपले घाण करून टाकले त्या गोष्टींमध्ये. आणि म्हणून आपण ज्या कोणासाठी प्रार्थना करतो, तो अभिषेक, तो सामर्थ्य आमच्या हातातून पायातून निघत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? प्लीज आपल्या हातामध्ये बायबल कॅरी करा. याच्यात एखादं वचन पहा, देवाचा आत्मा कशातून काय प्रगट करेल, लगेच एखादं प्रकाशन येईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती आतुरता पाहिजे. काय शोधण्याची? देवाचं वचन. येस. जगामध्ये एखादी गोष्ट मिळण्यापेक्षा देवाचं वचनाचं प्रगटीकरण मिळतं ना, त्याच्यामध्ये मोठा आनंद आमचा पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं मी काय म्हणतो? जगामध्ये एखादी गोष्ट मिळाली त्यापेक्षा देवाचं काय मिळालं? एखादं वचन मिळालं. एकदम आनंद असा गगनात मावा हे झाला पाहिजे. अरे बापरे, मला जबरदस्त वचन मिळालं, येस. मला खजाना मिळाला. पण ते मोल नाही आपल्याला, आपण ते शोधत नाही त्या प्रकारे वचन. आपल्याकडे हात आहेत, हे बायबल आपण चाललं पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे. देव याद्वारे बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सकाळी उठल्याबरोबर पहिले काय चेक करतो? प्लीज बोला, काय चेक करता सकाळी उठल्याबरोबर? मोबाईल. संध्याकाळी झोपेत काय चेक करता? मोबाईल. ते म्हणतो हात विटाळले. जे पहिले प्रार्थनेला जुडले पाहिजेत ते प्रार्थनेला जुळत नाहीत, ते पहिले चेक करतात कोणाचा काय मेसेज आला. आणि ते म्हणतो सुरुवातीपासून मी मेसेज घेऊन बसलो, मी बोलायला तयार आहे. इथं नेट चार्ज करावं लागत नाही, इथं बॅटरी लागत नाही, इथं सगळं फुकट आहे, तरी कुणीच माझ्याशी हात जोडून बोलत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आराधनाच्या वस्तू सैतान चोरतोय, येस. आमच्या लक्षात येत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? तुम्ही सिरियस झाले म्हणजे बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःमध्ये कुणी परफेक्ट नाही, देवाचा आत्मा टोचतो. येस येस. माझ्याकडे मोबाईल नाहीये का, माझ्याकडे व्हॉट्सअप नाही का, पण जर का ते माझ्यावर हावी होऊ लागलं, लगेच देवाचा आत्मा पॉइंट लावतो. कुठं टाइम घालतोस? चल बाहेर, चल बाहेर. प्रेज गॉड. हालेलुया. आपल्यावर नियंत्रण पाहिजे. कोणाचं? देवाचं. कारण आपल्या शरीरातली प्रत्येक वस्तू ही देवाच्या महिमेची आहे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरा पॉइंट मी घेईल पायांचा. इफिसकाराच्या असं पत्रामध्ये लिहिलंय का तुझ्या पायामध्ये काय आहे? शुभ वर्तमान. हा शुभ वर्तमान घेऊन तुला कुठं जायचं? बाहेर जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपले पाय अयोग्य ठिकाणामध्ये आहेत. कुठं आहेत?
अयोग्य ठिकाणी म्हणजे अशी ठिकाणं आम्हाला खूप आवडतात, जिथं मस्ती आहे, जिथं टिंगल आहेत, जिथं गप्पा आहेत, या ठिकाणी आम्ही एन्जॉय करतो. पण हे पावलं अशा ठिकाणी जात नाही ज्या ठिकाणी निराशा, जिथे दुःख आहे, त्या ठिकाणी पावलं गेले पाहिजे देवाच्या महिमेसाठी. तुम्ही कधी व्हिजिटिंगला या, मग तुम्हाला कळेल कुटुंबात कशी दशा आहे. तो त्याच्या घराच्या गेट बाहेर निघत नाही, दिवसात 10 ते 15 वेळेस जेवतो. जेवलं का त्याला वाटतं का बाबा मी आता पडणार, म्हणजे त्या अशी प्रकारची त्याला करणी केली का त्याला वाटतं का मी अशक्त होत चाललोय आणि असा धिप्पाड आहे. पण त्याला वाटतं का मला करणी केली, आता मी पडणार. गाडी चालवत नाही, घराबाहेर निघत नाही, घरातच बसून आहे. आणि तो रडत होता. तो म्हणतात लेकर आहेत, ते म्हणतात पप्पा चला ना गाडीवर घेऊन. मी जात नाही, मला भीती वाटते मी पडल. मी घराच्या बाहेर जात नाही, मला वाटतं मी पडल. पण आता मला प्रभूचं नाव कळलंय. तर अशा लोकांना देवाचं वचन घेऊन जाण्याची गरज आहे, अशा लोकांपर्यंत. पण आपले पाय अशा ठिकाणी एन्जॉय करतात ज्या ठिकाणी काहीच उत्पन्न नाही, काहीच फायदा नाही, देवाचा गौरव काही नाही, फक्त देहाची पूर्तता आहे. म्हणून प्लीज आपले पाय कोणाला समर्पित करा? देवाला. अयोग्य ठिकाणी जाऊ नका, अयोग्य मित्रपरिवार टाइमपास करू नका. एकतरी कुटुंब तुमचं वाट बघतंय, त्यांना प्रभूची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांमध्ये जाताल, तुमच्यातून वस्त्राद्वारे देव त्यांची भेट घेईल. येस येस. आमच्या येशूने आपली प्रार्थना सोपी, मला माहिती आहे. येशू त्या व्यक्तीला सांग बरं येशूबद्दल थोडं, त्याच्या हृदयात किती मोठा आनंद येतो. प्रेज गॉड. हालेलुया. काल ज्यावेळेस आम्ही त्या घरामध्ये गेलो, ते बुके देतात, कुणी गळ्यात पडतंय, कुणी फोटो काढतंय. आपल्याकडे काही वेगळं नाही, आपल्याकडे काय फक्त प्रभूचं वचन आहे. पण ते भुकेलेत. आपल्याला वाटलं काय मी रोज वाचतो, मला कंटाळा आलाय. त्यांना तू 2 वर्ष सांग, त्याला किती आनंद वाटतोय बघ त्याला. प्रेज गॉड. हालेलुया. तुमच्याकडे जे आहे तुम्हाला मोल नाहीये, पण सैतानाला माहिती आहे हे मस्ती घातक आहे, म्हणून त्याने तुम्हाला बिझी करून ठेवलंय. प्रेज गॉड. हालेलुया. प्लीज आराधनाच्या वस्तू चोरीला जाऊ देऊ नका. आपले कान सांभाळा, आपले हात सांभाळा, आपले पाय सांभाळा, आपलं हृदय. हृदयात देव म्हणतो माझं काय ठेव? वचन ठेव. पण या हृदयामध्ये द्वेष आहे, या हृदयामध्ये कपट भावना आहे, या हृदयामध्ये राग आहे. आणि आपण म्हणतो नाही मी कोणाला दाखवत नाही, मी चांगलं वागतो. जी प्रतिक्रिया इथं आहे ना, ती कुठं उमटली आता? मुखावाटे. मुखावर दिसती. आणि जर माणसाला तुझ्यात महिमा दिसत नाही, माणसात तुला तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही, त्या प्रभूला कसा महिमा तू देशील? प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ना? हृदयात काय ठेव? देवाचं वचन ठेव. वचन. कारण जे वचन असेल त्याची प्रतिक्रिया कुठं उमटती? मुखावर. आणि तो अभिषेक दिसतो आणि तो देवाचा गौरव करतो. येस येस. हृदयात कपट आहे, हृदयात द्वेष आहे, हृदयात घृणा आहे, हृदयात नाकर्तेपणा आहे, त्या प्रतिक्रिया चेहऱ्यावर दिसतात आणि त्यातून देवाचा गौरव होत नाही, तुझा नाकर्तेपणा दिसतो. येस येस. प्रेज गॉड. हालेलुया. आराधनाचे पात्र चोरतोय कोण? सैतान. प्रेज गॉड. हालेलुया. प्रत्येक अवयव आहेत, या प्रत्येक अवयवाचा उपयोग आम्हाला देवाच्या गौरवासाठी करायचा. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरपूर आहेत, केसांवर पण मी येईल. असे केस करा का सभ्य वाटले पाहिजे. आणि जास्त तुम्ही सभ्य वाटताल, गौरव कोणाचा होणार? परमेश्वराचा. पण असे तसे काही केस करून टाकले, लोकांना वाटेल मवाली, गौरव होईल का देवाचा? नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू देवाच्या महिमेसाठी. येस येस. तुम्ही वाचा याजकांसाठी कसे नियम आहे, तुझी दाढी कशी पाहिजे, तुझे केस कसे पाहिजेत, तुझा राहणीमान कसं पाहिजे. कारण तू ख्रिस्तासारखा आहे. कोणासारखा आहे? ख्रिस्तासारखा. त्याला शोभल असं राहा. येस. कोणाला? ख्रिस्ताला. आणि तुझ्याद्वारे कोणाचा गौरव झाला पाहिजे? देवाचा. प्रेज गॉड. हालेलुया. हो प्लीज चेक करा माझ्या शरीरातल्या वस्तू सैतान चोरीत तर नाही ना? असं कुठं लिहिलंय? एकच लिहिलंय तू ख्रिस्तासारखा आहे. मग तू जसा राहतो ख्रिस्त तसा राहील का याचा विचार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याकडे नेहमी कोणतं उत्तर आहे? असा रेफरन्स कुठे मला दाखवा. मग रेफरन्स एकच तुला देतो. तू कोणाच्या प्रतिरूपात बनवलाय? ख्रिस्ताच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? पहिले प्रभूनी बनवलं होतं, पण नवीन जन्म आमचा येशू मधून झाला, त्याच्या पुनरुत्थानातून. मग आता तू त्याच्या प्रतिरूपाचा आहे, मग त्याला शोभल तसाच तू राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुला हे वाटतंय साध्या गोष्टी आहेत, पण ह्याद्वारे सैतान सगळा गौरव चोरून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोकळीक सगळी आहे, पण आपली मोकळीक आपण जपली पाहिजे देवाच्या महिमेसाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? प्लीज चेक करा आपलं शरीर देवाचा महिमा करतंय का. प्रत्येक गोष्ट, हात, पाय, मुख, हे सर्व देवाच्या गौरवासाठी. याद्वारे सैतानाचा नाही, फक्त प्रभूचा गौरव झाला पाहिजे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन जर खऱ्या अर्थाने तुम्हाला टच झालं असेल तर प्लीज तुमच्या आराधनाचे पात्र चोरी जाऊ देऊ नका. चेक करा. जास्त नाही बोलत ना मुखाने, कमी बोलणारा पाहिजे. कारण बायबल सांगतं मूर्ख जरी कमी बोलला ना तो शहाणा वाटतो. मूर्ख कसा बोलला? कमी बोलला तर तो कसा वाटतो? शहाणा वाटतो. शहाणा. काय बोलतो ना त्याच्यावर नियंत्रण येऊ दे. काय पाहतो ना त्याच्यावर काय येऊ दे?
नियंत्रण येऊ दे. प्रेज गॉड. हालेलुया. कारण एवढे फोटो पाहतो मग तुला प्रकाशन कुठं दिसणार? व्हॉट्सअपचे पोस्ट केलेले एवढे फोटो आपण बघतो का मग ह्याच्यातलं प्रकाशन कुठं दिसतंय? तुला कसं दिसतं त्याच्यामध्ये काय लिहिलंय? तुझे आत्मिक डोळे शुद्ध आहेत का ते पाहण्यासाठी? तू अयोग्य गोष्टी एवढ्या पाहतो म्हणून तुला काहीच प्रकाशन दिसत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? डोळे पण कसेच ठेवा, शुद्ध ठेवा. कारण देव गोष्टींद्वारे पण बोलतो. भविष्यवादी संदेश ठेवतोय ना, प्रभू म्हणायचं बघ तुला काय दिसतं. ते म्हणायचे मला कडे दिसते, मला ही गोष्टी दिसते. देव त्याच्यातून प्रकाशन द्यायचं. डोळे कसे पाहिजेत? शुद्ध पाहिजे. देवाला शोधणारे पाहिजेत. देव प्रत्येक गोष्टीमधून वाणी प्रगट करतो. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाकडे लक्ष लावा. खऱ्या अर्थाने परमेश्वराचा आत्मा बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज देवाला महिमा द्या. देवाचा आत्मा आतुर आहे तुम्हाला दर्शन द्यायला, तुम्हाशी बोलायला, तुम्हाला गोष्टी प्रगट करायला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायसाठी. पण आपले पात्र आम्हाला चोरीला जाऊ द्यायचे नाही. प्रेज गॉड. हालेलुया. प्रे करूया आपण. नेत्र बंद करूया. लॉर्ड आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. तुझा गौरव करतो पित्या. येस. फादर आम्हाला आमची पात्र चोरीला जाऊ द्यायची नाहीयेत. होय फादर प्रभू. आमचे हात प्रभू, आमचे कान, आमचं मुख, आमचे अवयव प्रभू हे बिझी आहेत आज अनेक गोष्टीमध्ये प्रभू. Yes. आणि आम्हाला वाटतं का आम्ही देवाच्या कामात व्यस्त आहोत प्रभू. पण न कळत कशा आमच्यातून आमचे अवयव चोरले जातात आणि आम्ही सैतानाला वाव देतो हे आम्हाला कळत नाही पित्या. होय प्रभू. हे प्रभू आम्हाला तुला महिमा द्यायची. येस येस लॉर्ड. आम्हाला तुला गौरव द्यायचा आहे येस पित्या. लॉर्ड. प्लीज तू आम्हाला कृपा दे. होय प्रभू. आमचे अवयव आम्ही तुला समर्पित करावे. हो येस लॉर्ड. बाबेलच्या राजाने अवयव चोरले. तोच बाबेलचा राजा आज पुन्हा एकदा आमचे अवयव चोरतो. येस येस. तो आम्हाला टी व्हीमध्ये, तो आम्हाला मोबाईलमध्ये, तो आम्हाला जगिक मित्र परिवारांमध्ये, तो आम्हाला जगिक गोष्टींमध्ये, तो आम्हाला चुकीच्या राहणीमानमध्ये आम्हाला व्यस्त करतो. आणि आम्हाला कळत नाही का आम्ही तर देवाची आराधनाचे पात्र आहोत. Yes. प्रभू मला तुला महिमा द्यायचा होय आहे. प्रभू. मला तुला आराधना द्यायची. Yes, Lord. प्लीज मला आत्म्यात चालण्यास ताकद दे. Yes, आणि आम्हाला yes. तुझा गौरव होऊ दे. Oh, yes. फादर सर्वांना आशीर्वाद देतो आणि आजचं वचन यांच्या अंतरात्म्यात फिरू दे प्रभू. आणि देवा तुझा गौरव होऊ दे.